हॅलो फ्रेंड्स, नो एव्हरीथिंग हे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे ऊन लागणे किंवा उन्हाळी लागणे। यावरती मी अत्यंत साधे सोपे तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे। याच्यामुळे तुम्हाला जो उन्हाळीचा त्रास होत आहे त्याच्यापासून तुम्ही तुमची स्वतःची सुटका करून घेणार आहात। आता सध्या जो चालू ऋतू आहे तो कडक उन्हाळा। उन्हाळ्यामध्ये आपण काही ना काही कारणानिमित्त आपण घराबाहेर पडत असतो। थोडं देखील ऊन लागलं किंवा उन्हात न जाता आपण उन्हाच्या ज्या झळया आहेत त्या लागल्या तरी देखील आपल्याला उन्हाळी लागू शकते। तर या उन्हाळी लागल्यानंतर आपल्याला जो होणारा त्रास आहे, उन्हाळी लागल्यानंतर जो त्रास होत असतो तो म्हणजे हातापायांची आग होणे, लघवीला जळजळ होणे, तसेच पोटामध्ये भगभग होणे, पोटामध्ये आग पडणे, तसेच अस्वस्थ, अशांतता, मानसिक अशांतता, चिडचिडेपणा, आपल्याला हा अनेक प्रकारचे त्रास होत असतात। याच्यापासून आराम मिळावा असं प्रत्येक व्यक्तीला पटकन आराम मिळावा असं वाटत असतं। त्यासाठी मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, एक थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि गूळ चावून खायचा आहे आणि त्याच्यावरती थंड एक ग्लास पाण्याचं सेवन करायचं आहे। याच्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त 2 मिनिटांमध्ये आराम मिळणार आहे। आपला दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे एक छोटा कांदा आपण बारीक कट करून घ्यायचा आहे आणि 1 वाटी दह्यामध्ये तो ऍड करायचा आहे। जे तयार होणारं दही आणि कांद्याचं मिश्रण आहे, खाल्ल्यानंतर आपण 1 ग्लास थंड पाणी 5 मिनिटांनंतर प्यायचं आहे। तुम्हाला याच्यामुळे पाणी पिल्यानंतर तुम्हाला लगेच त्याच्यापासून आराम मिळणार आहे। तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे द्राक्षाचा कपभर रस घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पूड आणि अर्धा चमचा धने पूड हे ऍड करून तुम्ही त्याचं सेवन करायचं आहे। आणि सेवन केल्यानंतर तुम्ही 2 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही त्याच्यानंतर 1 ग्लास थंड पाण्याचं सेवन करायचं आहे। याच्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त 2 मिनिटांमध्ये आराम मिळणार आहे। मी सांगितलेले उपाय तुम्हाला उन्हाळी लागल्यानंतर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा। तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नवीन विषयासह नवीन व्हिडिओ लवकरच येत आहे। तोपर्यंत धन्यवाद।